मानवत येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत गेल्या 15 दिवसापासून हमाल माथाडी संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन पुकारले होते. या काम बंद आंदोलनावर सरतेशेवटी तोडगा निघाला असून 1 मार्च पासून कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डातील पूर्ण व्यवहार सुरळीत झाल्याचे चित्र दिसून आले. आता कापूस लिलाव आणि भुसार लिलाव नेमका कधी सुरू होणार याची माहिती आपण जाणून घेणार आहोत. मी सत्यशील धबडगे आपल्या सर्वांचं सत्यशील ऑफिशियल मध्ये हार्दिक स्वागत करतो. 16 फेब्रुवारी पासून हमाल माथाडी संघटनेने हमाल दरवाढीत वाढ करावी, त्याचबरोबर लूज माला संदर्भात ठोस निर्णय घ्यावा या मागणीसाठी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाचा परिणाम थेट बाजारपेठेवर दिसून आला. परिणामी बाजार समिती यार्डातले कापूस लिलाव आणि भुसार लिलाव पूर्णतः ठप्प पडले होते. ही कोंडी फोडण्यासाठी अनेक बैठका बाजार समिती प्रशासनाच्या समन्वयातून या ठिकाणी संपन्न झाल्या. मात्र सरतेशेवटी 28 फेब्रुवारी रोजी या काम बंद आंदोलनावर तोडगा निघाला असून हमाल माथाडी संघटनेच्या मागण्या काही प्रमाणात मान्य करण्यात आलेल्या आहेत. यामुळे हमाल बांधव पुन्हा आपल्या कामावर परतले आहेत. 1 मार्च पासून हमाल माथाडी संघटनेचे कामगार आपापल्या कामावर परतल्याने बाजारपेठेत दिवसभर या ठिकाणी गर्दी दिसून आली. त्याचबरोबर अनेक दिवसापासून बंद पडलेली ही बाजारपेठ पुन्हा गजबजून या ठिकाणी दिसून आलेली आहे. मागील 15 दिवसापासून सुरू असलेल्या या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर, व्यापारी प्रतिनिधी संचालक ज्ञानेश्वर मोरे, संचालक जुगल किशोर काबरा, जिनर्स असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश कत्रुवार, आडत संघटनेचे अध्यक्ष अशरोबा कुराडे, त्याचबरोबर हमाल माथाडी संघटनेचे प्रतिनिधी संचालक रंगनाथ वावरे यांनी या आंदोलनावर बैठका घेऊन या संदर्भात तोडगा काढला. या बैठकामध्ये शेतकरी प्रतिनिधी म्हणून गोविंद घांडगे आणि ज्येष्ठ शेतकरी नेते रामभाऊप्पा शिंदे या ठिकाणी उपस्थित होते. या सर्वांनी मिळून या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत. आंदोलनावर तोडगा निघाल्यानंतर बाजारपेठेतील स्थिती काय असेल, लिलाव नेमका कधी सुरू करायचा याबाबत बाजार समिती प्रशासनानं निर्णय घेतलेला आहे. धुलवंदनच्या 2 दिवस सुट्ट्या आल्याने 5 मार्च पासून बाजार समितीच्या यार्डात कापूस लिलाव सुरू होणार आहे. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला माल परस्पर विक्री न करता बाजार समितीच्या लिलावात आणून विक्री करावा असे आवाहन सभापती पंकज आंबेगावकर, सचिव शिवनारायणजी सारडा यांनी केले आहे. मी सत्यशील धबडगे, सत्यशील ऑफिशियल साठी मानवत.